राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनीही घेतली होती भेट। राष्ट्रवादीतील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार। तटकरे पटेलांशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पटेल तटकरेंनी नाराजी व्यक्त केल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक। मोटेगावकरनंच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर। 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली। लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक। क्लासेसच्या बोर्डला काळं फासत मोटेगावकरच्या संपत्तीची चौकशीची मागणी। तर अकोल्यामध्ये मोटेगावकर क्लासेस समोर मनसेचं आंदोलन। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याची नागेश पाटील आष्टीकरांची माहिती। तर मी उपमुख्यमंत्री असल्यानं सर्वच पक्षात नेते भेटतात, शिंदेंची प्रतिक्रिया। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर आंदोलन। चक्का जाम केल्यानं 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल आणि डिझेल आणि सीएनजी साठी वाहनांच्या रांगा। काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक तात्काळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 2% वाढ। ब्रेड क्रूड ऑइल प्रति बॅरल $111.5 वरती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या वृत्तामुळे तेल बाजारात खळबळ। 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार। शासन निर्णय जाहीर। बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 93 लाखांचा निधी मंजूर। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। अकोला, अमरावती, वर्ध्यात सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन। साखरपुड्यासाठी निघालेल्या वराडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात। 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर।